उंदीर उंदीर आहे ना कपाटात, आणि हा सनीचा रुमाल इथे कपाटाजवळ पडला होता बघ. त्या सेंटचा वास येतोय. हो, हा तोच सेंट आहे. मला वाटतंय या कपाटातून सुद्धा सेंटचा वास येतोय. कदाचित हा सेंट मारलेला एखादा शर्ट असेल. अरे कुरतडतील ना उंदीर शर्ट. हे कपाट उघडायलाच पाहिजे, आत्ताच उघडायला पाहिजे. हो काका, आत्ताच्या आत्ता दार उघडायला हवं. हो, आताच उघडायला हवं. अगं बाई, लाईट्स कसे काय गेले आता? घाबरू नका, फ्यूज उडाला असेल, मी बघतो. आत्ताच जायला हवे होते का हे लाईट्स? आता तर सनीच्या सेंटचा जास्तच वास येतोय. मला वाटतं तो इथेच कुठेतरी आहे. सनी, अरे कुठे आहेस तू? इथे माझ्या बाजूलाच आहेस का? मॅडम, त्या बंगल्यातले लाईट्स गेले. गेलेत की कोणी घालवलेत? आता जरा सेंटचा वास कमी झालाय. सनी, अरे कुठे जातोस तू? अरे कोण आहे इकडे माझ्या जवळ? कोणी पकडले माझा हात? अगं मी आहे तुझा नवरा सुधीर. बाजूच्या बंगल्यात ओरडण्याचा आवाज येतो. हो, बाईचा सुद्धा आवाज येतो. चला बघूया आपण. फ्यूज उडाला होता, केला दुरुस्त. पण सनीच्या सेंटचा एवढा वास का येत होता? अगं मगाशी तुला त्याची खूप आठवण येत होती ना, म्हणून त्याच्या सेंटचा जास्त वास येत होता तुला. अगं गंमत गेली. अंधारात माझा त्या बॉटलला धक्का लागला आणि ती पडली, म्हणून जास्त वास येत होता. म्हणून मला वाटलं सनी माझ्या आसपास होता. एक मिनिट, मी बघतो. या घरातले लाईट गेले होते आणि ओरडण्याचा आवाज आला म्हणून आम्ही आलो. काही झालंय का? नाही, फार काही नाही. अचानक अंधार झाल्यामुळे थोडासा गोंधळ झाला. पण तुम्ही कोण? मी अस्मिता अग्निहोत्री, खासगी गुप्तहेर. आणि हे त्यांचे सहकारी, हे समीर साहेब आणि ह्या मनाली मॅडम. या ना, आत या ना. मॅडम, हे सनीचे बाबा आणि आई. नमस्कार, मी सुधीर आचरेकर आणि ही माझी पत्नी सुनीता आचरेकर. ऍक्च्युली आम्ही एका केस संदर्भात इथे बाजूच्या बंगल्यात आलो. तुम्हाला कळलंच असेल, एक खुनी जेलमधून पळालाय आणि तो याच भागात फिरतो. असाच लावू ना. आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण त्यात? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा, हे सगळं. ऋतू, माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होते, आणि ते सगळं करताना की शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही, मला नाही वाटत. गौरी, खूप चांगली असतो म्हणून तुला सगळं जगत चांगलं दिसतं, पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी माझा. पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं नीलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहितीये. रिसीव कर ना. अगं बघ,
कट झाला. आता तू रिसीव्ह केला नाहीस म्हणून ते मला करतील. अब पुन्हा आला बघ. घे बघू. पण हे एक ना एक दिवस घडणारच होतं. आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते. बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.